असतील त्या व्यक्तीचे, आरोपीचा मुलगा आहे तो, तर त्यांनी पोस्ट वगैरे टाकायला नाही पाहिजे. एक प्रेस कॉन्फरन्स घेतली पाहिजे आणि काय घडलं, कुणी राजाश्रय दिला, कुणी ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी घडवून दिल्या किंवा कुणाच्या सल्ल्यानं झाल्या, ह्या गोष्टी स्पष्ट करायला पाहिजेत. एवढा 14 महिन्याचा वेळ घालण्याची गरज नाही लागत. कारण खरंच जर तुम्ही याच्यामध्ये आज बोलायचं आहे, ते कधीतरी बोलायचंच आहे, तर तुम्ही पोस्ट टाकण्यापेक्षा डायरेक्ट बोललं पाहिजे की काय घडलं आहे, कुणी राजाश्रय दिला आहे, कुणी ही हिंमत दिली खून करेपर्यंत लोकांची लेकरं संपवण्यापर्यंतची, किंवा त्यांना नक्कीच सांगितलं असेल की मी आहे, मी काय होऊ देणार नाही. तर असं काहीतरी त्यांच्या डोक्यात असेल तर त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे सगळं समाजापुढं आणलं पाहिजे. पण इतक्या दिवसानंतर 14 महिन्यानंतर आज पहिली पोस्ट आहे वाल्मिक कराडाच्या मुलाची. एक शेवटचं त्यांना वाटत असेल की सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांचा खूप गडगंज त्यांच्याकडं प्रॉपर्टी आहे, त्यांना राजाश्रय आहे. त्याच्यामुळं पैशाच्या जीवावर त्यांना वाटत असेल की, कारण ते हायकोर्टाच्या बेल ॲप्लिकेशन दाखल केलं होतं त्याच वेळेस त्यांचा हत्ती लावून त्याच्यावर आरोपीची मिरवणूक काढायची तयारी चालू होती. आता तर त्यांनी तो आरोपी डायरेक्ट दिल्लीहून हेलिकॉप्टरनंच मिरवला असता असं त्यांनी आता बोलले नाहीत, पण तसं त्यांचं असेल. ते न्यायालयाला, पोलीस यंत्रणेला, शासनाला, मुख्यमंत्री साहेबाला चॅलेंज करतात. त्याच्यामुळं त्यांना वाटलं असेल की कालपर्यंत काहीतरी होईल, परंतु तसं काही झालं नाही आणि म्हणून आजची जी पोस्ट आहे त्या अनुषंगाने टाकलेली असेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.